टीव्ही सत्यमेव व्रतम। नमस्कार। आपण आज या ठिकाणी जे आहेत प्रहार जे काही चॅनल आहे त्यांच्या वतीनं नेहमीच लोकांना कायदेशीर दृष्टीने जागरूक करण्याचा प्रयत्न करीत असतो। मागच्या काही दिवसामध्ये आपण माणसाचे जे काही अधिकार आहेत, आरोपीचे जे अटक केल्यानंतरचे अधिकार आहेत त्यावर भाष्य केलेलं होतं आणि कोणत्या खटल्यामध्ये अटक करता येतं, कोणत्या खटल्यामध्ये अटक करता येत नाही, म्हणजे नोटीस द्यायला पाहिजे, यावरही भाष्य केलेलं होतं। परंतु बहुतांशी वेळेस जे काही आरोपी असतात किंवा ज्याच्यावर केस होते त्या केसेसमध्ये त्या आरोपींना बराचसा त्रास जो आहे तो पोलीस कर्मचाऱ्याकडून होताना दिसतो आहे। जसं की ज्या कलमांतर्गत अटक करायला नाही पाहिजे त्या कलमांतर्गत अटक करणे, अटकेची कारणे न देणे, न्यायालयात त्याला हजर करणे व या सर्व बाबीमुळं काय होतं की ते आरोपी, त्यांचे कुटुंबीय हे जे आहेत हे फार अडचणीत येतात। आणि केवळ हे कशामुळे होतं आहे की त्यांना कायद्याचं जे प्राथमिक ज्ञान आहे ते मिळत नाही। एक असाच प्रसंग काल परवा झाला ज्याच्यामध्ये हिंगोली शहर पोलिसाचे पोलीस कर्मचाऱ्यापैकी जे PI दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर आणि जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांच्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद यांनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये असं सांगितलं की या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक द्वेषमूलक भावनेने एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यामध्ये तो गुन्हा होत नसताना देखील व माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही तंत्रज्ञान कायदा ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे त्या ॲक्ट अंतर्गतचे कलम 66A 66B हे कलम काढून टाकलेले असताना देखील व ते कलम घटनेच्या विरुद्ध आहेत असं असताना देखील त्या आरोपीविरुद्ध कलम 500 कलम भादवी त्यावेळेस होतं आणि कलम 66A आणि 66B इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला। पर तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्यामधली जी काही शिक्षा आहे ती शिक्षा 7 वर्षापर्यंतची नाही, तरी देखील त्या व्यक्तीस अटक करण्यात आलं। तेही अटक त्याला रात्री 12:30 वाजता केलं। दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं आणि न्यायालयाने त्याला जामीन दिला। हा जो कोणी व्यक्ती आहे ज्याच्याविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा जो होतच नव्हता तो दाखल करण्यात आलेला होता, त्यांनी माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी तो FIR जो आहे ज्याला प्रथम खबरी रिपोर्ट म्हणतो आपण तो आव्हानित केला, त्याला चॅलेंज केलं व तो रद्द करावा अशी मागणी देखील केली। परंतु त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला कॉम्पेन्सेशन द्या वगैरे अशी काही मागणी केलेली नव्हती। परंतु FIRच रद्द करा असं त्यांनी म्हणलेलं असताना माननीय न्यायालयाचे असं निदर्शनास आलं की या व्यक्तीविरुद्ध जो काही प्रथम खबरी रिपोर्ट आहे तो प्रथम खबरी रिपोर्ट या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक द्वेषमूलक भावनेने दाखल केला। त्याला अटक करता येत नसल्याचा अधिकार असताना देखील त्याला अटक करण्यात आलं आणि नंतर न्यायालयासमोर हजर केलं आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्यांनी जाणीवपूर्वक केल्या। यामुळं माननीय न्यायालयाने FIR तर त्याच्या विरुद्धचा रद्द केलाच, परंतु शहर पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी या आरोपी आहे त्या आरोपीला जे अटक केलं होतं आणि गैरकायदेशीररित्या त्याला डांबून ठेवलं, यामुळं 2 लाख रुपये द्रव्यदंड त्यांना फाईन त्याला भरावा अशा प्रकारचा आदेश केला व पोलीस कॉन्स्टेबलनी 50,000 रुपये भरावेत अशा प्रकारचा नुकसान भरपाईचा आदेश करून ही नुकसान भरपाई त्या आरोपीला द्यावी अशा प्रकारचा आदेश केलेला आहे व दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत ह्या रकमा त्यांनी भराव्यात असंही त्यांना आदेशित केलं आहे। या निर्णयाचा निश्चितपणे सखोलपणे अभ्यास करण्याची गरज या ठिकाणी आहे, कारण या निर्णयाची प्रत माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांना देखील न्यायालयाने अग्रेषित करण्याचं सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी मी एकच बाब सांगू इच्छितो की वकिली व्यवसायामध्ये काम करताना अनेकदा अनेक लोकांशी जेव्हा आमचा संपर्क येतो तेव्हा कित्येक लोकांवर अन्याय झालेला असतो तेव्हा आम्ही त्यांना अर्ज लिहून देतो। तो अर्ज ते घेऊन पोलीस स्टेशनला जातात, परंतु पोलीस त्याच्यावर दाद देत नाहीत, तो अर्ज स्वीकारत देखील नाहीत, असे देखील अनुभव आलेले आहेत।
असेही अनुभव येतात कित्येक वेळेस की कुणीतरी खोटा अर्ज देतो आणि त्या खोटा अर्ज दिल्याची कुठल्याही शहानिशा न करता पोलीस कर्मचारी जे आहेत ते त्या अर्जातील नमूद आरोपीला बोलावतात, त्याच्याकडून त्रास त्याला देतात, त्याच्याविरुद्ध केस करण्याची धमकी देतात, त्याला तुरुंगात डागण्याची धमकी देतात. ह्या सर्व बाबी ज्या आहेत एक अधिकारी म्हणून त्यांनी टाळल्या पाहिजे. आणि असंही लक्षात आलं की एखादा व्यक्ती जो आहे, जो हिंगोली जिल्ह्यामध्येच मी पाहिलं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्येच केवळ एखाद्या व्यक्तीने पोलिसाविरुद्ध काही जर भावना व्यक्त केली तर अप्रीतीची भावना पोलिसाविरुद्ध त्यांनी केलेली आहे म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. आता ह्याही बाबी चुकीच्या आहेत, कारण भारतीय संविधानामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कार्यप्रणालीविषयी रीतसरपणे कायदेशीर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपण न्यायाधीशाच्या कामकाजाविरुद्ध देखील त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध देखील टीका करू शकतो, टीका टिप्पणी करू शकतो. परंतु मात्र अशा प्रकारचे गुन्हे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. या बाबतीमध्ये मी एका प्रकरणामध्ये एका आरोपीकडून उच्च न्यायालयामध्ये दाद देखील मागितलेली होती व पोलिसाविरुद्ध अप्रीतीची जी काही भावना आहे ती पसरवली, अशा प्रकारचा गुन्हा त्याचा रद्दही झालेला आहे. या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादच्या निर्णयाच्या अनुषंगाने माझी सर्वांना एकच म्हणजे त्यातल्या त्यात पोलीस प्रशासनाची एक विनंती आहे की आपल्याकडे येणारा जो व्यक्ती आहे तो न्यायाची अपेक्षा ठेवून येतो. त्या व्यक्तीला मदत करणे, त्याचा काय रोष आहे तो ऐकून घेणे, त्याची तक्रार नोंदवणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या तक्रारी अंतर्गत योग्य तो तपास करून गुन्हेगाराला दंडित करणं हे देखील आवश्यक आहे. आपण ज्या पदावर बसलेला आहे त्या पदाचा गैरउपयोग करून जर असे काही गैरकायदेशीर कृत्य केले तर निश्चितपणे न्यायालय त्याची दखल घेतं आणि त्या दखली अंतर्गत जे आहे ते अशा प्रकारच्या नुकसान भरपाई देण्याची जी काही बाब आहे ती पुढे येते व ती जबाबदारी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर जाते. या ठिकाणी आपण खोट्या तक्रारी करू नयेत किंवा खोटेपणानं कोणाला गुंतवू नये अशी तक्रारदाराला माझं सांगणं असेल. आणि हा जो काही निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे इथून पुढे जो आहे, ज्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची गरज नाही त्या गुन्ह्यामध्ये पोलीस कर्मचारी अटक करणार नाहीत, त्याला नोटीस देतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. त्याचप्रकारे माननीय न्यायालयाने न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश जे आहेत त्यांच्याकडून देखील अशी अपेक्षा ठेवलेली आहे की त्यांनी देखील या माणसाला अटक केलेली योग्य आहे काय, त्याला अटक करणं गरजेचं होतं काय, त्याला अटकेची कारणं योग्य दिलीत काय, याबाबत देखील पहिल्याच रिमांडच्या वेळेस पाहणी करावी व अटक करणं गरजेचे नसेल तर त्या दृष्टीनं स्वतःचं मत मांडावं असं देखील मत दिलेलं आहे. हा निर्णय एका व्यक्तीविरुद्ध किंवा एका अधिकाऱ्याविरुद्ध नाही, तर हा निर्णय एकंदरीत पोलीस प्रशासनामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्या सर्वांना लागू आहे. माझी सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की निश्चितपणे आपण कायद्यामध्ये राहावं जेणेकरून आपल्याला फायद्यात राहता येईल आणि अशा प्रकारच्या दंडापासून आपली सुटका करून घेता येईल. धन्यवाद.